मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की बाबू काका पोरू काकांना म्हणत असतात, आज माझ्या सागरचा हात मी तुमच्या मुलीसाठी मागतो आहे, मंजूर आहे का? त्यावर पोरू काका म्हणतात, अहो बाबू काका, आमच्याकडे असं नसतं, एकट्याचा निर्णयाचा काहीच उपयोग नसतो, सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो आणि ते मात्र इथे अशक्य आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे ना त्या दोघींमध्ये किती भांडणं होतात. भांडणं म्हणजे इतके की बास सोडवणं अवघड आहे. त्यावर लगेच बाबू काका म्हणतात, पोरू भाऊ, भांडणं तर सगळीकडे सुरू असतात, पण या गावात भागात कुठेतरी प्रेम पण असतं ना. तसंच मुक्ता आणि सईकडे बघा तुम्ही, त्या दोघी एकमेकींबरोबर किती आनंदात आहे. त्यांनी दोघींनी एकमेकींमध्ये आनंद शोधलाय. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात की हो. लगेच ते म्हणतात, आठवा मुक्ता आणि सईचे नाते तुम्ही आठवा. तर लगेच पोरू काकांना मुक्ताची बोलणे आठवते की आईचं नातं हे सर्वात मोठं असतं आणि सईला तर बाबा नावाचं असं कुंपणच नाहीये. तर लगेच पोरू काका म्हणतात, बाबू काका तुमचं अगदी बरोबर आहे. त्यावर लगेच बाबू काका म्हणतात, अहो पोरू भाऊ, खूप कमी लोक आहे या जगामध्ये असे. तुम्हाला आठवतं ना, त्यांनी नवरा बायकोचं नाटक केलं होतं. त्यावेळेस सई, मुक्ता, सागर तिघेही किती गोड दिसत होते. त्यामुळे आपल्याला अशी संधी पुन्हा येणार नाही. खरं तर आपण त्याच वेळेस विचार करायला हवा होता. त्यामुळे आता आपण त्यांना एकत्र आणायलाच हवं, नाहीतर आपण बाप म्हणून हरलो असं समजा. आजपर्यंत आपल्या बायकामुळे आपण मागे राहिलो, पण जगात प्रेमापेक्षा श्रेष्ठ काहीच नसतं. त्यामुळे बघा त्या दोघींकडे बघा, त्या किती खुश आहे. तर लगेच पोरू काका मुक्ता आणि सईकडे बघतात, तर त्या दोघी तिथे खूपच खुशमध्ये खेळत असतात. तर पोरू काकाही विचारात पडतात. त्यानंतर घरी आल्यानंतर पोरू काका सारखे विचारातच असतात. त्यांना सारखे तेच बाबू काकांचे बोलणे आठवत असते. तर लगेच त्यांना आठवते की मुक्ता त्यांना सांगत असते की मी सागरला ही मदत फक्त सईसाठी केली होती आणि कसे कोर्टात सईने सर्वांसमोर मुक्ताकडे बोट दाखवले आणि म्हणाली मला मुक्ता आंटीकडे राहायचे. तर त्यावर मुक्ताही कोर्टात म्हणते, आमचे रक्ताचे नाते नाहीयेत, मी तिची आत्या, मामी, मावशी कोणीच नाहीये, पण तरीही सई माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. त्यावर बाबू काकांनी कसं सईला एक आईची खऱ्या प्रेमाची गरज आहे हे त्यांना सांगितलेलं असतं आणि मुक्ताला कशी एका बाळाची गरज आहे हे पटवून दिलेलं असतं. तर लगेच त्यांना वकील साहेबांचेही बोलणे आठवते की सागर हा खूपच चांगला माणूस असतो. त्यावर नंतर सागरने सर्व काही झाल्यामुळे त्यांची कशी माफी मागितली, सागरही हा चांगला माणूस आहे की काय असे त्यांना वाटत असते. तर लगेच त्यांना आठवते की पोरू भाऊंनी आज त्यांच्या मुक्तासाठी सागरचा हात मागितलेला असतो. त्यानंतर इकडे बाबू काकाही झोपलेले असतात, मात्र त्यांनाही झोप लागत नाही. तेही सारखे विचारात पडलेले असतात आणि म्हणतात, आता पोरू भाऊ सगळं काही तुमच्यावर सोडलेलं आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल त्यामुळेच सगळा काही हा गुंता सुटू शकतो. इकडे मुक्तालाही आठवत असते, तिला सईची खूप आठवण येत असते, कशी सईने कोर्टात सगळ्यांसमोर तिचं नाव घेतलं, मला मुक्ता आंटी बरोबरच राहायचं, हे सर्व आठवून तिच्या मनाला खूपच वाईट वाटत असते. तिला सईची खूपच काळजी वाटत असते. तर इकडे सागरही टेबलवरती बसलेला असतो, त्यालाही सईची खूप आठवण येत असते. त्याने एकदा कसे सईचे डोके विंचारून दिले होते, सई त्याच्याबरोबर किती खुश राहायची हे सगळे त्याला आठवत असते. तर लगेच मुक्ता, सागर, सई सर्वजण शॉपिंगला गेलेले असताना सई किती खुश होती हे सर्व क्षण त्याला आठवतात. तर लगेच मिहिरला मारत असताना मुक्ता बोललेली असते, मी या घरात सईला परत कधीच येऊन देणार नाही. तर हे सर्व आठवल्यानंतर सागरचे डोके मात्र खूपच तापते. त्यानंतर इकडे सावनी ड्रिंक करत असते. कोर्टातून बाहेर निघाल्यानंतर हर्षवर्धन तिला खूप काही बोललेला असतो, ते सर्व तिला आठवत असते. तर लगेच हर्षवर्धन तिला म्हणलेला असतो की भर कोर्टात तुझ्या मुलीने शेजारणीच्या बाईला निवडलंय आणि तुला तुझ्या मुलीला वेळ देता येत नाही, तुला फक्त पार्टी, लंडनला जाणे आणि माझ्या मागे मागे करण्यासाठीच वेळ असतो, एक क्षणही तुम्हाला वेगळं सोडत नाही. त्यावर लगेच सावनी म्हणते, किती सुखासुखी आयुष्य होतं ना माझं, परंतु ही सई आल्यापासून ना सगळं अवघड झालंय. आधी डिवोर्स, मग आता कस्टडी, म्हणजे
या हर्षवर्धनला माझ्यापासून दूर जोडण्यासाठी काहीतरी कारण हवंय आणि ते म्हणजे सई. परंतु मी असं होऊ देणार नाही. या हर्षवर्धनला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागर हा जजसाहेबांना भेटायला गेलेला असतो. तर जजसाहेब म्हणतात, मी असं कोणाला भेटत नाही, परंतु तुमच्या वकिलांनी आग्रह केला म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी इथे थांबलेलो आहे. त्यावर लगेच सागर म्हणतो, हो सई माझी मुलगी आहे, परंतु ती शेजारी बाई, तुम्ही तिला काय एवढं इम्पॉर्टंट धरताय या केसमध्ये? मी आणि माझी बायको, आमचा डिवोर्स झालाय ते आम्ही बघून घेऊ ना. तिला काय करायचं यामध्ये पडून? ती का आमच्या मध्ये पडते? आणि ही सईसुद्धा तिच्याबरोबर तिच्या पाठीमागे जाते. त्यावर लगेच जजसाहेब म्हणतात, शट अप मिस्टर सागर, ती एक लहान मुलगी आहे आणि तुम्हाला या आधीही सांगितलंय सईचं मुक्तावरती खरंच खूप प्रेम आहे. त्यावर सागर म्हणतो, हो आय एम सॉरी, मी चुकलो, परंतु या मुक्ताने का मध्ये पडायचंय? तिच्यामुळे आधीच मला खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहे आणि आताही तेच करते. त्यावर लगेच जजसाहेब म्हणतात, तुमची मुलगी त्या मुक्ता गोखलेला भेटून किती दिवस झाले? तर सागर म्हणतो 2 महिने. तर लगेच जजसाहेब म्हणतात, आणि तिने 2 महिन्यात सईला तिच्या बाजूने करून घेतलं. तुम्हाला ते 6 वर्ष जमलं नाही. मला जे 6 वर्षात जमलं नाही ते 2 महिन्यात त्या मुक्ता गोखलेनी करून दाखवले. आणि आम्ही कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. जे डोळ्यांनी जगात दिसतंय तेच सत्य ठेवत असतो. आणि मुक्ता गोखले आणि सईमध्ये खूपच प्रेम दिसतंय. ते कोर्टात सगळ्यांना दिसून आले. त्यामुळे त्या मुक्ताला आम्ही बोलावलेलं आहे. आणि तसंही लहान मुलांना फक्त प्रेमाची गोष्ट कळते, प्रेमाचीच भाषा कळते. त्यामुळे चला मला भरपूर कामे आहेत असे म्हणून जजसाहेब तिथून निघून जातात. त्यानंतर इंद्रा स्वातीच्या लहान मुलीला घेऊन बोलत असते, तुला माहीत आहे बाई आमची सई कुठे राहणार आहे? त्या कडीपत्तेच्या काडीकडे राहणारी म्हणे, इथे आम्हाला सोडून. पण तुम्हाला सोडून कुठेही जाऊ नको ग बाई, तू माझ्याबरोबरच राहा. तेवढंच स्वाती येते आणि म्हणते, चल मम्मी. त्यावर इंद्रा म्हणते, कुठे जायचंय? तर स्वाती म्हणते, काम तमाम करायला. तर इंद्रा म्हणते, काय मर्डर करायचा की काय कुणाचा? तर स्वाती म्हणते, अगं मम्मी असं काय करते? मर्डर नाही करायचा, चल पटकन हिला आपल्याला क्लिनिकमध्ये घेऊन जायचे त्या कडीपत्तेच्या काडीकडे. त्यावर इंद्रा म्हणते, हिला काय करायचंय क्लिनिकमध्ये जाऊन? तर स्वाती म्हणते, अगं तिचे दात दाखवायचे. तर इंद्रा म्हणते, अगं एवढ्याशा लहान मुलीचे कोणी दात दाखवतं का? तर स्वाती म्हणते, अगं मम्मी ही फक्त दरवाजा उघडायची चावी आहे, तू चल पटकन, तू का डोकं लावते? तेवढ्यात लगेच इकडे सागर हा सावनीच्या घरी आलेला असतो आणि खूप जोरजोरात बेल वाजवत असतो. तर माई म्हणतात, कोण आहे? तर सागर म्हणतो, मीच आहे, सई कुठे? तेवढ्यात सावनी तिथे येते आणि म्हणते, कोण आहे एवढं जोरजोरात बेल वाजवतंय? तर सागर म्हणतो, मी आहे, कळलं का? सईचा बाप आलाय. तर लगेच सागर म्हणतो, तू आणि तो डॉक्टर मिळून जो प्लॅन करत आहे ना, तो मी आता सहन करणार नाही, बाद झालं. त्यावर लगेच सावनी म्हणते, ए तू इथे का आलायस, निघ. तर लगेच सागर म्हणतो, तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे, त्यामुळे तू मला सोडून गेली तेव्हा मी गप्प बसलो, पण माझ्या मुलीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, त्यामुळे प्रश्न माझ्या मुलीचा आहे. त्यामुळे मी आता गप्प बसणार नाही. ज्या आईने इतक्या वर्ष तिच्याकडे वळून बघितले नाही, अशा आईला आता सईची कस्टडी मी मिळवून देणार नाही. त्यावर सावनी म्हणते, झालं का? तुझं अजून का काही बोलायचंय? तर सागर म्हणतो, या घाणेरड्या जागेत तर मी माझ्या मुलीला कधीच ठेवणार नाही. तर सावनी म्हणते, ए ही घाणेरडी जागा जरी असली ना, ते माझं घर आहे आणि तू काय मला धमकी देतोय का? तर सागर म्हणतो, सावनी मॅडम ते दिवस गेले आता. हा सागर नशिबाने बदललाय. तू आणि तुझा तो बॉयफ्रेंड माझ्या नादाला लागू नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. तर सावनी म्हणते, तू धमकी देतोय का मला? त्यावर सागर म्हणतो, धमकीची गरज नाही आहे तुला, तुझ्यावर तर डायरेक्ट ॲक्शन करायला हवी. तर लगेच सावनी म्हणते, सई माझी मुलगी आहे, त्यामुळे तिचा हक्क आहे माझ्याकडे राहण्याचा. तर सागर म्हणतो, हो का? गप ग तू, आता नको मला बोलायला लावू. 6 महिन्याचं बाळ असताना सोडून गेली आणि आता काय आईपणाचं नाटक करते? आई म्हणून तुझ्याकडे थोडंसुद्धा प्रेम नाहीये, आईपणाची जाणीवच नाहीये तुला. तर लगेच सावनी म्हणते, हो का?
तू मला नावं ठेवतोय आणि तुझ्याकडे आहे का वेळ सईसाठी चित्र काढायला, तिच्यासाठी शॉपिंग करायला, तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? आहे का तुझ्याकडे वेळ? बोल ना, मला का नावं ठेवतोय आणि आता का गप्प बसलाय? माझ्या मातृत्वाला नावं ठेवतोय आणि एक बाप म्हणून आता तू वाईट ठरलाय हे सिद्ध झालंय कोर्टात. त्यामुळे तुझ्या नजरेत हरण्याची भीती स्पष्ट दिसते सागर. तर लगेच सागर म्हणतो, हो ते तर सुधारायचे म्हणून मी इथे आलोय. सईला प्रेम द्यायचंय, झालेल्या चुका सुधारायचंय. परंतु तुझं तसं नाहीये. तुला तर फक्त हरण्याचं जिंकण्याचं असंच पडलंय. त्यामुळे मी माझ्या सईला तो आनंद देणार आणि मला माझी सई आणि तिचा हरवलेला आनंद दोन्हीही हवंय. त्यानंतर इकडे इंद्रा व स्वाती ही क्लिनिकमध्ये आलेल्या असतात. तर मुक्ता म्हणते, तुम्ही दोघे इथे? तर लगेच इंद्रा म्हणते, हो बाई, पेशंटला घेऊन आलो. तर लगेच मुक्ता म्हणते, कोण पेशंट आहे? तर लगेच इंद्रा म्हणते, हे काय छोटं छोटं बाळ, इथे खूपच मस्त छान छान गारगार आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, काय एवढंसं छोटं बाळ? तर लगेच इंद्रा म्हणते, हो एवढी मोठमोठी लोक येतात ना, तू तईला काय हात लावूनच बरं करशील. तर लगेच स्वाती म्हणते, हो ना बाई, तू खूपच छान डॉक्टर आहे ना. तर इंद्रा म्हणते, अगं स्वाती, आपल्या सईलाईने इतकं पटकन बरं केलं ना, तुला माहिती आहे ना. त्यावर मुक्ता म्हणते, अहो तुम्ही समजून घ्या, हे खूप छोटं बाळ आहे. त्यावर लगेच इंद्रा म्हणते, नाही ग बाई, तुला माहिती आहे ना तू किती हुशार आहे, मग तू बाळाला बघच. तर इकडे सागर हा सावनीला म्हणत असतो, जेव्हा तू माझ्या घरी महिला मोर्चा घेऊन आली होती तेव्हा मी गप्प बसलो होतो, पण आता सईच्या कस्टडीवरून मी गप्प बसणार नाही. त्यावर सावनी म्हणते, तुला म्हणायचं तरी काय आहे? तर लगेच सागर म्हणतो, तू त्या मुक्ता डॉक्टरलाच सईकडे ठेवून तिच्या बाजूने वळवलं आहे. त्या मुक्ताला पैसे देऊन तूच सांगितलं ना सईला तिच्या बाजूने वळवायचं, तिच्याकडे बोट करायचं. त्यावर लगेच सावनी म्हणते, मी असं का सांगेन? तर लगेच सागर म्हणतो, तू 24 तास सईची कस्टडी तुझ्याकडे घेतली, मात्र 24 तास त्या डॉक्टरबरोबर सईला ठेवायची, म्हणून झालंय हे सगळं. त्यावर लगेच सावनी म्हणते, बाद झालं तुझं आता, मी काहीही ऐकून घेणार नाही, लगेच चालता हो इथून निघून जा. तर सागर म्हणतो, शटाप, सई माझी मुलगी आहे, तुझ्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे तिच्यावरती. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये ही सावनी मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेली असते. तर इंद्रा आणि स्वातीही तिथे आलेल्या असतात. तर लगेच सावनी म्हणते, यांना तर सवयच आहे चोरून खोटं बोलण्याची, कोणाचं काही बोलताय हे सर्व ऐकण्याची, त्यामुळे यांना अशी सवयच आहे. तर हे ऐकून इंद्रा खूपच भडकते. तर इंद्रा म्हणते, तू मला म्हणालीस? लगेच इंद्रा टेबलावरची कात्री घेऊन तिला मारायला जाते. तर लगेच सावनी मुक्ताच्या आड लपते. तर मुक्ता म्हणत असते, अहो थांबा, 1 मिनिट लागेल त्यांना. तर लगेच इंद्रा म्हणते, आता मी हिला सोडणार नाही. तर मुक्ता मध्ये हात घालते त्यांचे भांडणं सोडवण्यासाठी. तर ती कात्री मुक्ताच्या हातालाच लागते. तर आता मुक्ताच्या हाताला खूपच जखमत झालेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.